नमस्कार, मी क्रांती आहिरे. आज आपण घोळकळवाड्याचा हा दुसरा व्हिडिओ बघणार आहोत. तर पहिला व्हिडिओ तर आपण बघितला, त्यांचं खालचं सभागृह आणि वरचं सभागृह बघितला. तर आपण आता पुढचा घोळकरवाड्याचा हा व्हिडिओ आहे. तर इथे आपण ह्या दरवाजापासून सुरुवात केलेली आहे. पहिला व्हिडिओ मी तुम्हाला टाकला. तर इथे बघा किती सुंदर लाकडात नक्षीकाम केलेलं आहे आणि हा घोळकळवाड्याचा पूर्ण वाड्याचा व्हिडिओ बघा. तर अहिल्याबाई चांदवडमध्ये जेव्हा त्यांचं वास्तव्य होतं तर त्या ठिकाणी त्यांनी हा वाडा बनवला होता. खूप हा लाकडी जे लाकूड आहे, लाकडावरचं जे कोरीव काम अगदी डोळ्याचे पारणं फेडावं असं काम केलेलं आहे त्या लाकडावरती. आणि खूप मोठा वाडा आहे. तर मी तुम्हाला पूर्ण वाड्याचं दर्शन घडवणार आहे. आणि तिथे जेव्हा राहायच्या तेव्हा तर इथे चांदवडमध्ये रेणुका मातेचं मोठं मंदिर आहे. दगडात कोरलेलं जे मंदिर आहे. तर ते मंदिरामध्ये ह्या वाड्यातनं त्या भुयारी रस्त्याने कशा जायच्या, तर ती भुयारसुद्धा अजून इथे आहे. तर तुम्ही स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इतका मोठा वाडा आहे. आजही हा वाडा त्या स्थितीत आहे. आता त्याचे कलरिंग काम चालू आहे आणि त्याला 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या वाड्याला 300 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांचा आता ह्या 29, 30, 31 तारखेला उत्सव आहे. तर मी हा वाड्याचं पूर्ण दर्शन घडवणार आहे. आतून बाहेरून पूर्ण त्यांचं तर बघा किती कोरीव काम आहे आणि अशा पद्धतीने हे. तर मी जास्त काही सांगणार नाही आहे तुम्हाला माहिती, पण मग तुम्ही बघा की इतकं सुंदर हे लाकडात कोरीव काम केलेलं आहे. तर बघा ही जी पालखी आहे ही दर पौर्णिमेला सकाळ आणि संध्याकाळ ही रेणुका मातेच्या मंदिरातून ही पालखी येत असते. तर त्या पालखीचं सुद्धा रंगरंगोटीचं काम चाललं आहे. तर चला तर मग आपण पुढे ते जे आहेत तर ते तिथल्या मूर्तींचे रंगरंगोटीचे कामं करणार आहेत, त्यांच्याशी बोलू. मी इथेच माझं नाव जयवंत पेंटर आहे आणि पेंटिंगचे कामं करतो. बरेच कामं माझ्याकडे आर्टिस्टचे कामं जातात, पेंटिंगचे कामं करतात. हां दादा, तुम्ही वाड्याचं आता आपलं हे अहिल्याबाईंच्या वाड्याचं काम करताय ना? वाड्यामध्ये मूर्ती पेंटिंगचे काम, मूर्ती पेंटिंगचे कामं चालू आहे. सध्या अहिल्यादेवी होळकरांचा 300वी जयंती आहे. कितवे 300 वर्ष पूर्ण झाले जन्मशताब्दी. तर त्याच्यासाठी ही कामाची तयारी चालू आहे आणि उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर त्यानुसार ही कामं चालू आहे. 29 तारखेला उत्सव आहे अहिल्याबाईंचा. 300 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि याच्याने इथे उत्सव आहे आणि त्याच्यामुळे आपलं हे सगळं कलरिंग काम चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवतच आहे की वाडा किती रेखीव आहे. त्याचं लाकूड कुठून आणलेलं आहे ते बघा. पूर्ण साग वापरलेला आहे आणि सागावर पूर्ण डिझाईन. तर मी एक मागचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेलाच आहे की एक ब्राह्मण वाड्याचा. तर त्या वाड्याचे सुद्धा आता ते तर पडई जडायला आलेला होता, पण तिथे विठ्ठल रुक्माई मंदिर होतं. त्याचा मागचा व्हिडिओ तुम्ही खूप प्रोत्साहन दिलं मला. तर तसाच हा चांदवडमधील अहिल्याबाई घोळकर यांचा वाडा आहे. त्यांना हे बघा त्यांची मूर्ती आहे. त्या दादांनी त्याचं कलरिंग काम केलं आहे मूर्तीला छान असं. आणि ह्या ठिकाणी इथे
देवीची मूर्ती आहे, पण काम चालू असल्यामुळे ती झाकून ठेवलेली आहे सध्या. अशा पद्धतीने बघा, खूप सुंदर असं पूर्ण वाडा आहे. हा 3 मजली वाडा आहे आणि इंदोरचा वाडा जसा आहे, इंदोरचा 7 मजली आहे आणि हा इथला जो आहे चांदवडमध्ये तर हा 3 मजली आहे. हे बघा, ह्या जो दगड होता, जो खांबाला जो दगड आहे, त्या दगडाला सुद्धा कोरीव काम केलेलं होतं आणि जे काम करणारे कारागीर होते बघा, किती सुंदर असे हे कोरीव काम केलेलं आहे ह्या दगडाला. आणि हे जे लाकूड आहे, हे बघा, हे तुम्हाला मी हात लावून दाखवत आहे. हे जे लाकूड आहे ते किती मोठं आहे आणि कसं बांधलं असेल तेव्हाच्या काळात त्यांनी. पूर्ण वाड्याचं तुम्हाला मी दाखवत आहे. छान असं हे बघा, ह्या देवळ्या केलेल्या आहे. याच्यामध्ये ते पूर्वी कंदील वगैरे ठेवायचे, ह्या देवळ्यांमध्ये कंदील ठेवायचे आणि अशा त्यांचे जे रूम होते या पद्धतीचे बघा, खूप सुंदर असं. तर आपण इथे आता मध्ये जाणार आहोत आणि मी तुम्हाला म्हटलीच की अहिल्याबाई रेणुका मंदिरामध्ये भुयारी मार्गाने जायच्या. तर आज आपण तो भुयारी मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या त्यांच्या अशा रूम होत्या. तर ह्या ठिकाणी हा भुयारी मार्ग आहे. तर हा सुद्धा अजूनसुद्धा बघा असा भुयारी मार्ग आहे. तर इथून साधारण ते रेणुका मातेचं मंदिर जे होतं ते 2 किलोमीटर अंतराने होतो आणि हा 2 किलोमीटर अंतराचा हा भुयारी मार्ग आहे. या ठिकाणी मी जास्त खाली काही जाऊ शकत नाही कारण अंधार होता, वटवाघळं वगैरे होते तिथे. तर तुम्हाला हा भुयारी मार्ग मी दाखवलेला आहे. हा अहिल्याबाई ह्या मार्गाने रेणुका मातेच्या मंदिरात जायच्या आणि माझा मागचा व्हिडिओ रेणुका मातेचा व्हिडिओ बघा तुम्ही. तर आपण आता वरती चाललेलो आहोत. वरती आपण आता हा 2ऱ्या मजल्याला चाललेलो आहोत. तर या पायऱ्यांनी आपण इथे लाकडी पायऱ्या आहेत. लाकडी पायऱ्यांनी आपण आता ह्या 2ऱ्या मजल्याला चाललेलो आहोत आणि बघा हा 2रा मजला इथे 2ऱ्या मजल्याला आहे. तिथे सुद्धा अशा छान अशा देवळ्या केलेल्या आहेत. तिथे लाकडाचं कोरीव काम केलेलं आहे अहिल्याबाई होळकरांचा. तर मी तुम्हाला जास्त माहिती देत नाही, पण मग तुम्ही बघा पूर्ण वाडा, अगदी छान अशा रूम आहेत. बघा आपण ह्या रूममध्ये जाणार आहोत. तर ह्या ठिकाणी अशा खिडक्या केलेल्या होत्या की त्या खिडक्यांमधून डायरेक्ट एसी सारखी हवा यायची. बघा एकदम बघा किती सुंदर मोठं इथून तिथून, म्हणजे छान असे हे रूम. आणि मी तुम्हाला खिडकीतून दाखवते आहे. बघा आपण 2ऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. मोठी हवा इतकी यायची की आणि माझ्याबरोबर माझी भाची आलेली आहे, त्याच्यामुळे रंगमहाल थोडा आवाज येणार आहे व्हिडिओ केलेला होता. बघा हवा यायला अशा खिडक्या केलेल्या होत्या सुंदर अशी, त्याच्यातून खूप छान अशी हवा यायची आणि हवा खेळती राहायची. असा भव्य असा हा वाडा. जसं खालच्या मजल्याचं काम होतं तसंच वरच्या मजल्याचं सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. तसंच लाकडावरही कलाकुसर तशाच पद्धतीने. संस्थानिकांचे माझ्याकडे स्टॅम्प पेपर आहे. हां, ते मी लावणार आहे. इथे का 29 तारखेला 31. हां, म्हणजे आता इथे कसं आहे, अहिल्याबाईंचे 300 वर्ष पूर्ण होऊन राहिले आणि त्याच्यामुळे आपण इथे ठेवलेलं आहे. आपण आता अहिल्याबाईंचा जो महिलांसाठी जो मागचं होतं की स्नानघर, तर त्याच्याकडे चाललेलो आहोत. आणि हा बघा इथे त्यांचं इथे एक असं दाखवलेलं आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल या ठिकाणी. हे बघा अशा पद्धतीने इथे महिलांसाठी होतं.
जिथे त्या राण्या राहायच्या त्या ठिकाणाचं हे बघा किती तुम्हाला दिसत असेल. हे बघा खूप सुंदर अशी ही कलाकुसर. आणि आता आपण तुम्हाला आम्ही मागचा वाडा दाखवणार आहे. तर मागचा जे आहे हे बघा, हे मागचा जो वाडा आहे तिथे त्यांचं नानी घर. तर या ठिकाणी बघा किती सुंदर असं आहे. हा मागचं काम अजून बाकी आहे. या ठिकाणी हा खालचा मजला. हे बघा या ठिकाणी त्यांना तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन आहे आणि तिथे तुळशी राहायची आणि ते तुळशी वृंदावनाचं ते आहे फेऱ्या मारायला. तर तिथे आहे ते तुळशी वृंदावनासाठी आहे जागा. आणि तिथे असे हौद केलेले होते आंघोळीसाठी आणि हा खास महिलांसाठी होता. आणि खाली आपल्याला जाऊ देत नसल्यामुळे ते बंद असल्यामुळे मी तुम्हाला वरच्याच मजल्यावरून हे सगळं दाखवत आहे. आता आपण वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावर आलेलो आहोत आणि हा 3रा मजला आहे. तर या ठिकाणी सुद्धा तसंच आहे आणि 3ऱ्या मजल्यावरून मी तुम्हाला हे दाखवत आहे. पूर्ण वाडा आपल्याला फिरता येतो आणि हा 3ऱ्या मजल्यावरचा भाग आहे. आणि आपण आता सगळ्यात वरती जाणार आहोत. बघा हा सगळ्यात वरचा मजला आहे. समोर जे दिसतं आहे त्या समोरचा भाग आणि हा भाग. तर हा पूर्ण वाडा जे समोर दिसतं आहे तर त्याच पुढच्या बाजूला आम्ही जिथे उभं होतो तिथे सुद्धा समोर असं आहे. आणि वाड्याचा हा वरचा जो भाग आहे तुम्हाला मी दाखवत आहे. हा बघा पूर्ण या ठिकाणाहून आपण आलो आणि हे बघा वाड्याची बाहेरील बाजू पूर्ण तटबंदी केलेली आहे. आता आपण बाहेरून वाडा फिरणार आहोत. आता हा बाहेरून वाडा दाखवत आहे मी तुम्हाला. भव्य असा हा वाडा. आणि आपण जो मागचा वाडा बघितला होता तिथे नानी घर, स्वयंपाक खोली, तर त्या वाड्याचा हा मागचा दरवाजा आहे. त्या वाड्याचा तिथे स्वयंपाक खोली जिथे तुळशी वृंदावन होतं तर हा मागचा दरवाजा आहे त्या वाड्याचा. बघा या ठिकाणी हा तो मागचा दरवाजा आहे. आणि मी तुम्हाला पूर्ण बाहेरून वाडा फिरवत आहे. असा छान हा मागचा दरवाजा आहे. आणि किती भव्य असा हा मोठा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. तर आपण त्यांची जी बारव होती ती बघणार आहोत. अहिल्याबाईंच्या काळातली जी बारव होती तर ह्या वाड्याच्या मागच्या साईडला ती बारव होती आणि ती बारव केवढी मोठी होती. पूर्ण गावाला त्या बारवचं पाणी यायचं. तर ती बारव बघणार आहोत. ही दगडी बांधकामात केलेली ही अहिल्याबाईंनी बारव आहे. बघा किती मोठी बारव होती आणि तिचं आता थोडंसं आधुनिकपणाने थोडं बांधकाम करून घेतलंय. पण ह्या समोरून पायऱ्या दिसतात तर त्या ठिकाणाहून पूर्ण खालीपर्यंत ज्या पायऱ्या आहेत ह्या बारवला पूर्ण खाली जाता येण्यासारखं होतं. पण आता ज्या आहेत त्या त्यांनी थोडंफार बांधकाम करून घेतलेलं आहे. पण ही अशी मोठी बारव होती आणि त्या बारवचं पाणी 12ही महिने राहायचं आणि ते पूर्ण गावाला एवढं पाणी पुरतं. इतकी मोठी ही बारव आहे. अशी ही अहिल्याबाईंच्या काळातील बारव. बघा किती भव्य आणि मोठी आहे पूर्ण. आता ही उन्हाळ्यामध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे तरी तिला पाणी आहे अगदी छान. आणि मी तुम्हाला परत दुसऱ्या बाजूने पायऱ्यांचा रस्ता दाखवते. हा बघा दगडी पायऱ्या आहेत. 2 साईडकडनं पायऱ्यांचा रस्ता होता जायला. तर आता काही वेळेस त्यांनी बंद करून टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने ही अहिल्याबाईंची बारव आणि हा जो एवढा मोठा हा रंगमहाल. बघा किती भव्य असा हा रंगमहाल.
तुम्हाला हा चांदवडमधील रंगमहाल कसा वाटला जरूर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.